11th स्टँडर्डच्या सगळ्या प्रवासाचा विचार करता 12th स्टँडर्डचे चॅप्टर सॉफिस्टिकेटेड आहेत. म्हणजे याच्यात 11 सारखा भरभरून मसाला नाहीये. नेमक्या गोष्टी आहेत आणि मेथड्स फिक्स आहेत. अशा क्वेशनला असं सॉल्व्ह करायचं. असं तुम्हाला 11th मध्ये फार कमी पाहायला भेटेल. फार कमी असते 11th मध्ये, कारण बेसिक आहे. बेसिक नेहमीच अवघड असतं कधीही. ऍडव्हान्स गोष्टी सोप्या असतात, त्या अवघड वाटतात कारण बेसिक कच्चं असतं. तर लक्षात घ्या, आता आपण इलेक्ट्रिसिटीच्या जगात बाहेर निघून मॅग्नेटिझम मध्ये आलो. त्याचा 50% आपला प्रवास संपला. मॅग्नेटिझमचा हा लास्ट फेज आहे. आता याच्यामध्ये आपल्याला एकत्रित 2 चॅप्टर शिकायचे ॲज 1 युनिट. EMI अँड AC. ठीक आहे. आता हा पूर्ण जो पार्ट आहे ऍक्च्युअली, हा मॅग्नेटिझमच्या ऍप्लिकेशनचा पार्ट आहे. आपण लास्ट चॅप्टर मध्ये मॅग्नेटिक फील्ड काय असते, ती किती फोर्स लावते, त्याचा टॉर्क कसा लागतो, किंवा लॉरेन्स फोर्स कसे काम करतात, किंवा एम्पियर सर्किटल लॉ आपण फील्ड कॅल्क्युलेट करण्यासाठी कसं यूज करतो, या सगळ्या गोष्टी आपण एक प्रकारे काय म्हणू, मॅग्नेटिझमचं फाउंडेशन होतं ते. आता खरी मजा, हा जो शब्द आपण 10th स्टँडर्ड पासून ऐकतो, हा AC, हा आता ऍज अ स्टँड अलोन चॅप्टर म्हणू शकतोय आपण. तर एक चॅप्टर आहे पूर्ण आपल्या सिलेबस मध्ये, जेईई मेन्स किंवा नीटच्या सिलेबस मध्ये त्याला ऍज अ युनिट शिकवलं जातं. EMI अँड AC हे 2 चॅप्टर आहेत, पण शिकताना एक चॅप्टर म्हणू शकतो आपण. आणि विशेष म्हणजे EMI इज अ व्हेरी स्मॉल चॅप्टर, छोटा चॅप्टर आहे, पण यातल्या बऱ्याचशा गोष्टी इकडे AC मध्ये हेल्प करतात. AC मध्ये आपण बेसिकली काय जास्त शिकणार, ऑल्टरनेटिंग करंट जो आपण म्हणतो तो नेमका काय आहे. ऑल्टरनेटिंग करंट इज अ सायनोसॉइडल वेव्ह. सायनोसॉइडल वेव्ह वगैरे आता आपण भरपूर वेव्ह थेरी शिकल्यामुळे हा चॅप्टर टफ नाही जाणार. मी तुम्हाला 3 ते 4 दिवस आधी सांगेल AC सुरू करायच्या, की आता AC स्टार्ट होणार आहे, सगळ्यांनी स्वेटरची तयारी करा. तर ते स्वेटर म्हणजे कोण आहे, वेव्ह थेरी आपण जी 11th स्टँडर्ड मध्ये शिकले 2 चॅप्टर आठवते सगळ्यांना. वेव्ह थेरी पूर्ण शिकली आणि SHM हे 2 प्रॉपरली रिवाइज करून यायचे. त्याचे सगळे डिटेल मध्ये व्हिडिओज आहेत. ते जर करून आलात तर AC हा चॅप्टर आपला मॅक्सिमम 3 दिवसात संपतो. अदरवाईज हा खूप वेळ खातो चॅप्टर. कारण याच्यामध्ये तुम्ही फक्त डिटेलमध्ये आपण काय शिकणार, फेजर डायग्राम्स. फेजर डायग्रामचा एक छोटासा कॉन्सेप्ट आपण वेव्ह मध्ये पाहिलेला आहे, मग तिथं आपण याला एक्सप्लोअर करणार. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हा जो चॅप्टर आहे, तर आणि AC यातला आज आपण पहिला पार्ट सुरू करतोय, EMI. लक्ष द्या, आज याची थिअरी होईल, उद्या याचे क्वेश्चन्स होतील. उद्या म्हणजे आता नेक्स्ट पिरियडला EMI मध्ये जो पहिला टॉपिक आहे दॅट इज मॅग्नेटिक फ्लक्स. ठीक आहे. आता फ्लक्स शब्द आपल्यासाठी नवीन नाही. इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये आपण इलेक्ट्रिक फ्लक्स पाहिला होता. आठवते सगळ्यांना काय होता इलेक्ट्रिक फ्लक्स? हा सर, इलेक्ट्रिक फ्लक्स होता E.ds. आठवते? E इलेक्ट्रिक फील्ड, DS होता एरिया वेक्टर. आणि DS घेतो आपण जेव्हा आपण व्हेरी स्मॉल रिजन मध्ये त्याचा विचार करतो. इलेक्ट्रिक फील्ड मुळे इलेक्ट्रिक फ्लक्स होता, मॅग्नेटिक फील्ड मुळे मॅग्नेटिक फ्लक्स आहे. तर मॅग्नेटिक फील्ड आपण B लेटरने दाखवतो, आपण तिकडे E.ds म्हणतो, इथे B.ds म्हणायचं, एवढाच फरक. आणि डॉट प्रोडक्ट आलं तर कोसाइन ऑफ थिटा घेतो आपण. आणि म्हणून पहिल्यांदा आपण फ्लक्सचा कॉन्सेप्ट समजून घेतो. फ्लक्स वाटतो तेवढा सोपा कॉन्सेप्ट नाही, याच्यात हे पण समजून घ्या. महत्वाची गोष्ट आहे, यामध्ये आपल्याला काही सब टॉपिक आहेत. जसं यातला पहिला सब टॉपिक आहे फॅरेडेज लॉ. ठीक आहे, फॅरेडेज लॉ. त्याच्यानंतर याच्यावरून येतं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आता हा शब्द आपण काही आधी ऐकला नाही असं नाहीये. 10th मध्ये आपण इंडक्शन हा कॉन्सेप्ट ऐकलाय, पण तुम्हाला सिलेबस कमी केल्यामुळे तो
एनसीईआरटीच्या स्टुडंटला डीप मध्ये तेवढा नाही शिकता आला. स्टेट बोर्डच्या स्टुडंटला इंडक्शनवर एक सेपरेट टॉपिक असल्यासारखा होता. स्टेट बोर्ड मध्ये डेप्थ मध्ये होता हा. तिथे आपण तिथे तुम्ही एसी जनरेटर वगैरे ची माहिती आहे ती आपण शिकली होती. इथं पण आहे नो डाऊट. आणि यातला तिसरा टॉपिक आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे लेन्झेस लॉ. त्याला लेन्झेस लॉ म्हणतो आपण. आणि याच्यासोबत आपण शिकतो कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आणि हाच त्याच्या मागचा या लॉच्या मागचा रिझन. तर पहिला टॉपिक मॅग्नेटिक फ्लक्स मध्ये हे 3 सब टॉपिक येतात. ओव्हर ऑल तुम्हाला आउटलाईन माहित पाहिजे सिलेबसचे काय आहे. त्यानंतर आपण एक शिकतो मोशनल ईएमएफ. हा थोडा इंटरेस्टिंग पार्ट आहे. मोशनल ईएमएफ. ईएमएफ ऑलरेडी आपण लर्न केलेला आहे. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. आता इथे तो मोशनल आहे म्हणजे इमोशनल नाही. मोशनल चा अर्थ ड्यू टू मोशन और ड्यू टू सम स्पीड. असा फोर्स जो एखाद्या स्पीड मुळे क्रिएट होतो त्याला आपण मोशनल ईएमएफ म्हणतो. यामध्ये फक्त एकच सब टॉपिक आहे त्याला आपण म्हणतो इंडक्शन ऑफ फील्ड. तर फील्डचं इंडक्शन कसं होतं, तर इंड्युस्ड करंट कसा बनतो त्याबद्दल हा माहिती देतो. त्यानंतर याच्यामध्ये 2 लास्ट टॉपिक असतात. एक असतं सेल्फ इंडक्शन. सेल्फ इंडक्शन मध्ये परत जर आपण पाहिलं त्याच्यात पहिला टॉपिक तोच आपला किर्चॉफ्स लॉ. बघा तिसऱ्यांदा यायला किर्चॉफ्स लॉ. पण हा लॉ आपण कुठे वापरतो बघा. किर्चॉफचा जो सेकंड लॉ होता काय होता आठवा बरं. फर्स्ट लॉ कोणता होता. फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉ एक लूप लॉ होता. व्होल्टेज लॉ होता. सेकंड आहे व्होल्टेज. केसीएल केव्हीएल. तर सेकंड लॉ आहे आणि हा लॉ आपण इथे वापरतो विथ अँड. आणि इथून या चॅप्टरचा एक महत्वाचा पार्ट येतो इंडक्टर. जसा रेजिस्टर सोबत आपण यूज करत होतो आपण कॅपॅसिटर सोबत सुद्धा किर्चॉफ लॉ वापरलेला आहे. आता गंमत पहा. आपल्याला असा प्रश्न पडतो इथे किर्चॉफ लॉ कशामुळे. तर किर्चॉफ लॉचं कामच आहे सर्किट सॉल्विंग बस. तर आपण कॅपॅसिटर लावून सर्किट सॉल्व्ह केले, रेजिस्टर्स लावून सॉल्व्ह केले. आता इंडक्टर लावून करायचं. म्हणून इंडक्टरचं सर्किट सॉल्व्ह करणं सुद्धा किर्चॉफ लॉनेच पॉसिबल आहे. त्याचं कामच आहे सर्किट सॉल्विंग. लक्ष द्या तुम्हाला आउटलाईन माहित पाहिजे सगळी. त्यानंतर असतं सेल्फ इंडक्टन्स ऑफ अ कॉईल. एका कॉईल मध्ये सेल्फ इंडक्टन्स कसं होतं, स्वतः ती सेल्फ इंड्यूस ईएमएफ कसा क्रिएट करते. इथून आपल्याला कळतं एसी जनरेटरचं प्रिन्सिपल इथून स्टार्ट होतं. त्यानंतर याच्यामध्ये एनर्जी स्टोर्ड. ठीक आहे, एनर्जी स्टोर्ड. त्याच्यानंतर वापस आपला तोच रडगाणं कॉम्बिनेशन ऑफ सेल्फ इंडक्टन्सेस. आपण कॅपॅसिटरलाही कंबाईन करत होतो सिरीज पॅरलल, रेजिस्टरलाही करत होतो. तर इंडक्टर म्हणते मी काय घोडं मारलं, माझ्या सुद्धा वापरा. तर ह्याच्यामध्ये पण कॉम्बिनेशन आहे. आणि याचा लास्ट टॉपिक आहे फोर्थ टॉपिक. दिस इज सेकंड थर्ड अँड द लास्ट फोर्थ टॉपिक याच्यामध्ये आहे म्युच्युअल इंडक्शन. म्हणजे बघा याचं गंमत कशी आहे. सेल्फ इंडक्शन स्वतःच इंड्यूस होणे आणि तर म्युच्युअल म्हणजे स्वतः तर चोरी करून खाणे, दुसऱ्यालाही चोरी करायला शिकवणे. कारण इंड्यूस करंट हा चोरी करण्याचाच प्रकार आहे. आणि हा म्हणजे एक तर स्वतः चोर झाला आणि सोबत दुसऱ्यालाही चोर केलं, म्युच्युअल. तर हे लास्ट टॉपिक याच्यामध्ये. बाकी मग याच्यात कपलिंग वगैरेचा एक कॉन्सेप्ट असतो तो आपण शिकतो.
तर ओव्हरऑल एवढा तुमचा चॅप्टर आहे. तर यू कॅन इमॅजिन 3 डेज फॉर दिस चॅप्टर. छोटा चॅप्टर आहे. असं काही फार मी लिहिलंय म्हणजे खूप मोठा चॅप्टर नाही. त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी तर आपल्याला ऑलरेडी माहिती आहेत. किर्चॉफ लॉ आपल्याला माहिती आहे बऱ्यापैकी. कॉम्बिनेशन ही काही फार मोठी गोष्ट नाही. तुम्हाला थोडंसं नवीन-नवीन जर समजून घ्यायचं तर हे सेल्फ आणि म्युच्युअल इंडक्शनच नीट पाहायचे. याचं जे इंडक्टन्स काढतात, त्याचं जे सर्किट असतं. म्हणजे गंमत बघा कशी आहे. आपण या चॅप्टर नंतर 3 कार्यकर्ते सोबत घेऊन चालणार आहोत या चॅप्टरमध्ये, एसी मध्ये मेन. तर आपण सगळ्यात आधी कॅपॅसिटर शिकला यावर्षी. कॅपॅसिटरला आपण कॅपिटल सी वापरलं. त्यानंतर आपण रेझिस्टर पाहिला, त्याला आर वापरलं आणि आता आपण पाहतोय इंडक्टर. इंडक्टरला एल लेटर दाखवतात. म्हणून आता आपण या तिघांना एकत्र करून एक नवीन सर्किट बनवतो, त्याच्यात एसी शिकतो आणि तिथे आपण शिकतो एलसीआर सर्किट. मी जे तुम्हाला म्हणत होतो, करंटच्या रस्त्यामध्ये हेच क्वेश्चन असतात मॅक्सिमम. एकाच क्वेश्चन मध्ये विचारतात. म्हणून आपल्याला काही क्वेश्चन्स मागे नाही घेता आले जे मेन्सचे. कारण मेन्सचा क्वेश्चन ना स्टँड अलोन असा एखाद्या रेजिस्टरवर ह्याच्यावर येत नाही. ते विचार करतात 4 मार्क द्यायचे, चॅप्टर का वाया घालायचा. या चॅप्टर मधून 3ही कव्हर होतात. म्हणून ते एलसीआर वरच विचारतात. एलसीआर आपल्याला तुम्हाला सांगतो, एक छोटा पण खूप महत्वाचा चॅप्टर आहे बरं हा एसी. अतिशय महत्वाचा आहे. म्हणजे जे मुलं पुढे चालून इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मध्ये जाणार आहेत, मेकॅनिकल मध्ये पण याचं काम आहे. पण विशेषतः इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये एसी, ईएमआय, मॅग्नेटिझम याचं प्रचंड काम आहे. कारण ही फील्डच पूर्ण त्यांची आहे. हे सगळे सर्किट्स बनवणे वगैरे यांचंच काम आहे. आणि आता तर ही इंडस्ट्री खूप पुढे जाणार आहे. या ईव्ही मार्केटमुळे आता इलेक्ट्रिकल इंजिनिअरचं खूप जबरदस्त वाढलेलं आहे डिमांड. कम्प्युटर सायन्स ऑल टाइम ग्रेट असते. कारण या सगळ्यांना लागणारं एआय हेच लोक देतात. त्यांना लागणारे प्रोग्राम, सॉफ्टवेअर, सीएस वालेच लोक देतात. चलो, तर थोडक्यात आपला ईएमआय चॅप्टर एवढा आहे. मी एसी बद्दल बोललो नाही, ते नंतर लावू आपण. तर आपल्याला पहिल्यांदा पाहायचंय बघा, सगळ्यात आधी आपण पाहू इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. ईएमआय म्हणजे काय? ह्याच्यासाठी एक गोष्ट लक्षात घ्या. असं समजा की आपल्याकडे एक सर्क्युलर कॉईल आहे. थोडंसं आता नीट लक्ष द्या. समजा या पद्धतीने आपण एक सर्क्युलर कॉईल घेतलं आणि या कॉईलमध्ये करंट वगैरे काही नाही. ठीक आहे? कोणताही करंट वगैरे नाहीये. आणि नंतर आपण काय केलं, एक मॅग्नेट घेतला. समजा एक मॅग्नेट आपण घेतला. आता हा मॅग्नेट आणि हा कॉईल, या कॉईलमध्ये करंट फ्लो करण्याची कॅपॅसिटी आहे किंवा त्याची ॲबिलिटी आहे. आणि हा एक मॅग्नेट आहे. तर मॅग्नेट आहे म्हणून आपण त्याला थोडं मॅग्नेट सारखं ट्रीट करूया. याच्यावर तुम्हाला विशेष फोकस करायचा आहे जेव्हा आपण लेन्झेस लॉ शिकू. आय डोंट थिंक आज आपण नाही जाऊ तिथपर्यंत आणि योग्य पण नाही एका दिवसात तिथपर्यंत जाणं. तर याच्यामध्ये असं समजून चला की हा नॉर्थ आणि हा साऊथ पोल आहे. तर हा जो मॅग्नेट आहे, असं समजा की हा मॅग्नेट फर्स्ट केस रेस्टवर आहे. ठीक आहे? आणि हा कॉईल पण रेस्टवर आहे. तर याच्यामध्ये काय होतं, आपण जर पाहिलं तर या कॉईलचं आणि या मॅग्नेटचं तसा तर काही संबंधच नाही. आपल्याकडे थिअरी काय होती? ओरस्टेडनं काय सांगितलं होतं? अ करंट कॅरिंग कंडक्टर डेव्हलप्स मॅग्नेटिक फील्ड अराउंड इट. म्हणजे त्याचं म्हणणं होतं की करंटमुळे मॅग्नेटिझम क्रिएट होतं. चांगली गोष्ट आहे. सगळं जग चांगलं चालू होतं. असा याचा अर्थ बिलकुल नाही. इट डझंट मीन वी हॅड नो आयडिया अबाउट मॅग्नेटिझम. नो. इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम वेअर ऑलरेडी नोन टू अस. हे दोन्ही खूप आधीपासून माहिती होते. बट ऍक्च्युअली वी डिडंट नो द इंटर रिलेशनशिप बिटवीन देम.
आणि मग ह्या सगळ्यात आधी क्रिटिकल थिंकिंग काय असते हाच प्रकार होता. ओरस्टेड काय म्हणायचा? इलेक्ट्रिसिटीमुळे मॅग्नेटिझम क्रिएट होतं. तर मायकल फॅरेडे आले आणि ते म्हणले, इज इट पॉसिबल रिव्हर्स प्रोसेस? मॅग्नेटिझममुळे इलेक्ट्रिसिटी क्रिएट करता येईल का? आता हे थोडंसं विचित्र वाटायचं आणि आता आपल्याला डेप्थमध्ये हे समजून घ्यायचंय. असं का होते? हे ठीक आहे. हे खरं तर खूप मॅजिकल गोष्ट आहे बरं. मी तुम्हाला आता आज आल्यावर पहिल्यांदाच बोललो. त्याला तुम्ही ॲज अ सब्जेक्ट किंवा एक्झाम म्हणून शिकू नका. हे खूप हायर लेव्हलचं थिंकिंग आहे आणि खूप मोठे इन्व्हेन्शन आहे. या एका छोट्या कॉन्सेप्टमुळे आज आपल्याकडे जनरेटर्स आले. खेडोगावी वगैरे कार्यक्रमात लाईट गेल्यावर ते जनरेटर्सच मदत करतात. खूप मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. त्याचं छोटंसं रूप आहे. याच्या आपण बॅटरीज वापरून आता अ, हे जे इन्व्हर्टर्स बनवले, ते पण याचंच एक रूप आहे. म्हणून आता बॅटरीज वगैरेमध्ये केमिस्ट्री जास्त लागतं. तिथं आपण काय करतो? इलेक्ट्रोलाइट्स जास्त यूज करतो. आता पहा, तर ओरस्टेडचं स्टेटमेंट एवढं काय म्हणू आपण ॲस्टॉनिशिंग नव्हतं. जेवढं फॅरेडेचं होतं. फॅरेडे काय म्हणला? इज इट पॉसिबल टू गेट रिव्हर्स प्रोसेस? म्हणजे इलेक्ट्रिसिटीमुळे मॅग्नेटिझम क्रिएट होतं. तर मॅग्नेटिझममुळे इलेक्ट्रिसिटी होईल का? तर खूप जण आधी हसले. असं काय शक्य आहे? का हसण्यामागचं रिझन आहे, की इथे आपण वायरला काय करत होतो? एनर्जी देत होतो ना कुठून तरी. एक सेल, बॅटरी लावून त्याला आपण केमिकल रिएक्शन मधून एक एनर्जी देत होतो. त्या एनर्जीमुळे याच्यात करंट फ्लो व्हायचा. मग आपल्याला वाटायचं, की करंट एक प्रकारचा फोर्स आहे आणि मग तो कुठेतरी अप्लाय होईल. तसं मॅग्नेटिझम मुळे इथे करंट कसा तयार होईल? कारण ह्याला कुठली बॅटरी काही जोडलेली नाही. बरं ह्यालाही कुठला एनर्जी सोर्स नाही. हे पण आपल्या माहित आहे. म्हणून खूप जणांना काय वाटलं, हाऊ इट इज पॉसिबल? आणि मग हा विचार करून मायकल फॅरेडे यांनी एक छोटासा एक्सपेरिमेंट केला. त्यांनी काय केलं, बघा, हा मॅग्नेट हा मॅग्नेट या पद्धतीने मूव्ह केलं. त्याने इथे मूव्ह करत असताना नेमकं झालं काय? मॅग्नेट आहे, तर बिलकुल मॅग्नेट सोबत एक मॅग्नेटिक फील्ड आहे. आणि आपल्याला माहिती आहे मॅग्नेटिक फील्ड, फोर्स, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स किंवा फोर्स लाईन्स आपण 10th स्टँडर्ड मध्ये शिकलेले आहेत. ऑलवेज स्टार्ट फ्रॉम नॉर्थ एंड्स टू साउथ. डायरेक्शन इज गिवन बाय ड्रॉइंग टँजंट ॲट पर्टिक्युलर पॉइंट. जिथे मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ जास्त तिथे जास्त आहे. जिथे फील्ड लाईन्स खूप कन्सन्ट्रेटेड आहेत किंवा त्याची जास्त तिथे संख्या आहे. त्या फील्ड लाईन्सचा नंबर, स्ट्रेंथ, कॉन्सन्ट्रेशन हे सगळे शब्द आपण 10th मध्ये ऐकले. त्या सगळ्यांना गुंडाळून एक शब्द बनवला मॅग्नेटिक फ्लक्स. तर फ्लक्स कशाबद्दल बोलतो? नंबर ऑफ लाईन्स बद्दल बोलतो. इलेक्ट्रिक फ्लक्स बोलायचा, इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स बद्दल. मॅग्नेटिक फ्लक्स म्हणतो, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. संपलं. आता गंमत काय बघा, जर आणि बरं फॅरेडेला एवढा विचार येण्यामागे असं काही फार मोठं हे नव्हतं. त्यानं क्रिटिकल थिंकिंग काय केली? इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स काय करते? त्याच्या रिजनमध्ये फोर्स अप्लाय करते. बरोबर आहे. मग मॅग्नेटिक फील्ड सुद्धा एक फोर्स लावतोच ना. तर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स मध्ये जो फोर्स लागतो, त्या फील्ड लाईन्सला जर आपण चेंज करून पाहिलं तर, आणि हाच मेन ब्रेक थ्रू होता. या इन्व्हेन्शन मध्ये पहिला ब्रेक थ्रू हा होता, की we can not only able to move the magnet. It's not good. We must change the magnetic field associated with magnet. आता ही फील्ड चेंज करणं म्हणजे काय? एक सिंपल लॉजिक आहे. त्याच्यामधून असं समजून चला, की अशा काही फील्ड लाईन्स निघाल्या. बिलकुल. या फील्ड लाईन्स निघतात आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. या पद्धतीने निघतात. आणि आपल्याला हे पण माहिती आहे, काही लाईन्स अशा जातील, अशा येतील. ठीक आहे? काही स्ट्रेट जातील. या पद्धतीने आपण हे चित्र पाहू शकतो. तर ही याची डायरेक्शन आहे. नॉर्थ कडून साऊथ कडे. आणि आपल्याला माहिती आहे, इनसाइड द मॅग्नेटिक फील्ड इट इज फ्रॉम, तुम्ही ह्याला पण असे घेऊ शकता, फ्रॉम साऊथ टू नॉर्थ.
इनसाइड. जसं इनसाइड द सॉलिनॉइड आपण पाहिलं होतं, मॅग्नेटिक फील्ड इज 0. आणि आपण त्याचाच विचार करून ते लूप काढला होता, आठवते असा? हा लूप काढून आपण एक PQRS नावाचा कर्वेचर बनवला होता. आणि आपण फक्त या ठिकाणी आपण फक्त याचच विचार करा. तर हे 2 तर कॅन्सलच झाले होते. तिसरा कॅन्सल झाला होता आउटसाइड द फील्ड असल्यामुळे. फक्त आपण या एकावर क्वेशन सॉल्व्ह केला होता. तर हाच मेन मुद्दा आहे. म्हणजे आपण जे न्यू नॉट एन आयचं डेरिव्हेशन केलं होतं ते या रूलवर होतं. तर एक गोष्ट समजून घ्या, या ज्या फील्ड लाईन्स इथून निघतील, तर ऑब्व्हियसली त्या अशा आहेत, अशा आहेत, अशा आहेत. आता इथून खूप साऱ्या फील्ड लाईन्स पास होत आहेत. आपण इमॅजिन करूया, की हा जो पोर्शन आहे, चला ह्याला मी थोडंसं इकडे घेतो आणि या ज्या फील्ड लाईन्स आहेत, आता असं समजा या फील्ड लाईन्स खूप दूर आहेत. तुम्ही इमॅजिन करा, तर इमॅजिन करा काही गोष्टी. तर बघा या लाईन्स काय व्हायल्यात, इथून ज्या बाहेर निघतायत, त्या इकडून वर निघून जातील अशा आणि त्या एका सर्कलमध्ये होतील. इकडच्या अशा निघून जातील. म्हणजे ह्यांचं जे कर्वेचर आहे, हे जे कर्व आहे, हा कर्व असा बाहेरून निघून जाणार. म्हणजे हा जर या वायरपासून दूर असेल, तर जेव्हा आपण ह्याला तुला नाही बेटा. हां. आता हा जो पूर्ण पोर्शन आहे, याला जर मी याच्या जवळ-जवळ आणलं, तर काय फरक पडतोय बघा. ज्या फील्ड लाईन्स इथल्या पोझिशनला याच्या जवळही जात नव्हत्या, त्या अशा बाहेरून निघून जात होत्या. तुम्ही विचार करा बरं. तर ह्याला जर जवळ आणलं, तर या फील्ड लाईन्स ह्याच्यातूनही पास होतील. म्हणजे काय झालं, की मॅग्नेट जेव्हा दूर होता, तेव्हा या क्रॉस सेक्शन एरियामधून फील्ड लाईन्स ज्या पास होतात, त्यांची संख्या कमी होते. कारण बघा हे दूर असल्यामुळे तर अर्ध्याच्या वर लाईन तर बाहेरच्या बाहेरच निघून जाणार. फक्त तुम्ही इमॅजिन करा कोणत्या फील्ड लाईन्स जातील. हा चॅप्टर खूप जास्त ऑब्झर्वेशन बेस आहे. आता बघा, अशा ज्या लाईन्स निघतायत खूप साऱ्या, आता इथे खूप लाईन्स असतात. मी तुम्हाला उगाच 2-4 दाखवत आहे. अशा ज्या लाईन्स निघतात, याच ह्याच्यातून पास होत आहेत. तर बघा बरं अशा खूप साऱ्या लाईन्स आहेत ना, त्या कदाचित अशा निघून जात असतील. अशाही बाहेर पडतायत. म्हणजे बघा, या लाईनला चान्स नाहीये ह्याच्यात यायला. जर मला जेवढ्या जास्त फील्ड लाईन्स इथून क्रॉस करतील, इथून, तेवढा जास्त ते फोर्स लावतील. साधं लॉजिक आहे. तर फोर्स वाढवायसाठी मला काय करावं लागेल? या मॅग्नेटला जास्तीत जास्त त्याच्या जवळ आणावं लागेल. बरं नुसतं जवळ आणून पण उपयोग नाही. एक कॉन्स्टंट फोर्स क्रिएट होईल. फोर्सला मला व्हेरिएबल करावं लागेल. जर सतत फील्ड चेंज होत राहिली, मेन शब्द आहे चेंज. हे 10वीला सांगितलं होतं. मेन शब्द विसरायचा नाही. EMI चॅप्टरमध्ये मॅग्नेटिक फील्ड इज नॉट इम्पॉर्टंट. चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड इज मोर इम्पॉर्टंट. तर फॅरेडेने हे सांगितलं, बघा वाचतो मी. द फेनॉमिनन ऑफ generating current or EMF in a conducting circuit. Let's say this is a conducting circuit. कंडक्टिंग आहे, नाही तर अंताला आपली ती म्हशीला बांधायची दोरी आणि त्याच्यामध्ये करंट वाहते का बघतात. तो तर इन्सुलेटर आहे. इथे तुम्हाला वायरच आणावं लागेल मेटॅलिक. कंडक्टिंग सर्किट बाय चेंजिंग द स्ट्रेंथ. बघा स्ट्रेंथ, दुसरा शब्द पोझिशन आणि तिसरा शब्द ओरिएंटेशन. So what does mean by orientation? Orientation directly related with angle. थीटावर डिपेंड असतो. ओरिएंटेशन म्हणजे हा मॅग्नेट आता बघा फील्ड लाईन सोबत या फोर्सचा कोणता अँगल आहे? 0 डिग्री. किंवा याच्या सोबत बघा 90 आहे. याच्यासोबत या सरफेस सोबत 90 आहे की नाही या लाईनचा. मग इथं cos 90 केला तर cos 90 0 होतो. आणि यात जर मॅग्नेटचं ओरिएंटेशन मी व्हर्टिकल केलं तर फील्ड लाईन याला पॅरलल होती. cos 0 1. दिमाग लावा. तर ओरिएंटेशन चेंज. पोझिशन काय सांगतो मी? पोझिशन म्हणजे हा या कंडक्टिंग वायरच्या जवळ आहे का दूर आहे? पोझिशन. आणि तिसरी गोष्ट होती स्ट्रेंथ. स्ट्रेंथ म्हणजे काय? एवढ्या क्रॉस सेक्शनला किती मॅग्नेटिक फील्ड लाईन्स क्रॉस करतात. जेवढ्या जास्त फील्ड लाईन्स करतील तेवढा जास्त फोर्स लागेल. सिंपल गोष्ट आहे. कपड्यांनी भरलेलं कपाट ढकलण्यासाठी 2 माणसं जास्त लागतील. रिकामं तर एकटाही माणूस ढकलू शकेल. तर फोर्स तुम्हाला जास्त लागेल याचा अर्थ स्ट्रेंथ वाढवावी लागेल.
तर त्यांचं तेच म्हणणं आहे की आपण 10th मध्ये म्हणायचो चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड इट्स नॉट ओनली इनफ. मॅग्नेटिक फील्ड चेंज करता करता आपल्याला काय काय चेंज करावं लागेल? त्याची स्ट्रेंथ, पोझिशन, ओरिएंटेशन तिन्ही शब्द विसरायचे नाही. तर बघा, आता प्रयोग हाच होता आणि त्याचं म्हणणं होतं की या फील्ड लाईन्स काय करतील? याला कट करतील, या एरियाला कट करतील. आता इथं पण चार्जेस आहेतच ना काही ना काही, फ्लो होतात म्हणजे. आणि ही सतत चेंज होणारी जी मॅग्नेटिक फील्ड आहे ती आता एक फेनॉमिनन आहे, नॅचरल फेनॉमिनन आहे, की ही चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड काय करते? याच्यामध्ये एक ईएमएफ क्रिएट करते. आणि आपल्याला माहिती आहे, ईएमएफ कशाला म्हटलं होतं आपण? when external circuit is not connected. आठवा? इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स बाहेरून काही जोडलेलं नाही, तेव्हाच आपण लिहित होतो, हे आपण लिहित होतो व्ही सोबत हा तेव्हाच इक्वल व्हायचा जेव्हा काही जोडलेलं नाही एक्सटर्नल. हे सगळं माहित पाहिजे हा, खूप महत्वाचं आहे. तर बघा, हे जर सतत चेंज होत राहिलं तर इथली मॅग्नेटिक फील्ड चेंज होते आणि चेंजिंग मॅग्नेटिक फील्डमुळे इथे ईएमएफ इंड्यूस होतो. इंड्यूस होण्याचा अर्थ आहे, इंड्यूस आणि कंडक्ट याच्यात फरक असतो. कंडक्टन्स केव्हा आहे? जेव्हा मी इथे एक बॅटरी लावेल, चार्ज फ्लो होतील, दॅट इज कंडक्टन्स. म्हणजे मी एक एनर्जी सप्लाय करतोय. आता इथे मी एनर्जी सप्लाय करत नाही ऍक्च्युली, मी याच्या मनात नव्हतं. बघा, त्याच्या जवळ जेव्हा मॅग्नेट नव्हता तेव्हा यानं कधी स्वप्नात विचार केला नसेल की माझ्यातून आता करंट फ्लो होईल. कारण वायर आहे, त्याची प्रॉपर्टी आहे करंट फ्लो करणं. मेटल्स हॅव फ्री इलेक्ट्रॉन्स, ठीक नाही? त्याच्यामध्ये खूप संधी आहे. पण ह्यानं विचारही केला नसेल, अरे मला त्याला एक सवय काय लागली, जोपर्यंत बॅटरी जोडत नाहीत मला करंट भेटत नाही. पण याचं तसं नाही, याला काय माहित बॅटरी न जोडताही माझ्यामध्ये करंट क्रिएट होतो. ही मोठी गोष्ट होती. आणि हेच फेनॉमिना आहे. मी याला जास्त वेळ दिला पण पूर्ण चॅप्टर याच्यावर डिपेंड आहे. पण हा फॅरेडेज लॉ कळला तर ईएमआय एसी कळतो. आता फॅरेडेचा अपमान आहे. तर समजून घ्या, ही फील्ड बदलली पाहिजे. चित्र समजलं? आता मेन गोष्ट, तर ईएमआय काय काय आहे? बघा, हा एक फेनॉमिनन आहे. फेनॉमिनन म्हणजे सायंटिफिक इव्हेंट. कुठल्याही सायंटिफिक इव्हेंटला फेनॉमिनन म्हणतात. त्याला आपण वैज्ञानिक घटना म्हणतो. इन्सिडेंट कोणता आहे तर त्याच्या मागे काहीतरी लॉजिक असतं. फेनॉमिनन इज नॉट मेअरली इव्हेंट. एखादा इव्हेंट केला त्याच्या मागे लॉजिक असेल नसेल, पण एखाद्या इव्हेंट मागचं लॉजिक जेव्हा सांगतो तेव्हा त्याला फेनॉमिनन म्हणतात. आणि जिथं लॉजिक आहे तिथं सायन्स आहे, जिथं सायन्स आहे तिथं मॅथ आहे. आता फेनॉमिनन असा आहे ड्यू टू विच आपण काय म्हणतो, इथे मेन आहे जनरेटिंग किंवा जनरेशन ऑफ ईएमएफ और करंट इन अ कंडक्टिंग. हे लिहून द्यायचं कारण याची व्याख्या बोर्ड एक्झाम मध्ये 1 ते 2 मार्काला विचारतात. डिफाईन. 1-2 मार्क का घालायचे? थेंबे थेंबे तळे साचे. कंडक्टिंग वायर और सर्किट. बघा, कशामुळे? बाय. आता जो महत्वाचा शब्द आहे त्याला कलर बदलून लिहितो. बाय चेंजिंग. काय काय बदलणार? स्ट्रेंथ, पोझिशन अँड ओरिएंटेशन. ओरिएंटेशनचा सरळ सरळ अर्थ मी सांगितला, अँगल. ठीक आहे? ऑफ असोसिएटेड मॅग्नेटिक फील्ड. समजलं? तर त्या कंडक्टर सोबत जी मॅग्नेटिक फील्ड आपण असोसिएट केलेली आहे त्याला चेंज करत राहा. आणि महत्वाचा शब्द हाच आहे, चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड मुळे जो ईएमएफ क्रिएट होतो त्यालाच आपण म्हणतो इंड्युस्ड ईएमएफ. इंड्युसचा अर्थ दुसऱ्यामुळे भेटलेला, आणि त्याला कुठले सर्किट जोडलेलं नाही. तर हे झालं याची डेफिनेशन. सच ईएमएफ और करंट is called as induced EMF or current. आणि या
इंडक्शन या इंड्यूस वरूनच आलेला शब्द आहे. आता कळलं आपल्याला याचं नाव EMI का पडलं. इलेक्ट्रो, कारण त्या वायरमध्ये स्वतःची इलेक्ट्रिक फील्ड आहे. मॅग्नेटिक, एक मॅग्नेटिक फील्ड आहे आणि करंट इंड्यूस होतो म्हणून इंडक्शन आहे. म्हणून याचं नाव EMI असं आहे. नाव फार विचार करून दिले. आता आम्हाला एवढं कळलं की या सगळ्याला जबाबदार कोण आहे. चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड चेंज होते म्हणजे काय चेंज होतो? फील्ड लाईन्स चेंज होतात. फील्ड लाईन्स चेंज कशा होतात? त्या कोणत्या एरियाला क्रॉस करतात त्याच्यावरती डिपेंड आहे. आणि म्हणून फॅरेडेज लॉ शिकण्यापूर्वी आपण हे शिकतो, व्हॉट इज द कॉन्सेप्ट ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. आता जो मॅग्नेटिक फ्लक्स असतो, इलेक्ट्रिक फ्लक्सला आपण फाय ने दाखवत होतो आठवा, आणि आपण इथं फाय लिहित होतो. आता आपल्याला माहिती आहे ही फील्ड मॅग्नेटिक आहे म्हणून फाय लिहितात. मॅग्नेटिक फ्लक्स काय आहे समजून घ्या. खूप छोट्या फील्डमुळे खूप छोटा फ्लक्स क्रिएट होईल. इट इज नथिंग बट डॉट प्रोडक्ट ऑफ B and DS. DS इज एरिया वेक्टर. आता जो आपण कॉईल काढला होता त्याचा एक क्रॉस सेक्शन एरिया आहे आणि त्या फील्ड लाईन बघा B आणि DS त्या मागच्या चित्रालाच दाखवत आहेत. इथे कोण आहे? इथे DS आहे ना, आणि हे कोण आहे? B आहे. तर B आणि DS यांचं काय घेणार? त्यांचं आपण घेणार डॉट प्रोडक्ट. कारण ही एक फ्लक्स जी आहे ही एक स्केलर क्वांटिटी, तो एक नंबर आहे. आता विचार करा, फ्लक्स म्हणजे नंबर ऑफ फील्ड लाईन्स. आता नंबर स्वतः स्केलर असतो म्हणून ही पूर्ण कॉन्सेप्ट स्केलर आहे. आता इथे कधी लक्षात घ्या, जिथे तुम्हाला एक नंबर आन्सर मिळणार आहे सॉल्व्ह केल्यावर, त्याला आपण नेहमी स्केलर मध्येच घेऊ. तर B डॉट DS आहे आणि आपण एक मागे शिकलो होतो एरिया ऍज अ वेक्टर. एरिया वेक्टरची डायरेक्शन सांगा. परपेंडिक्युलर टू द प्लेन. जसा प्लेन असेल, आता बघा फील्ड आणि एरिया वेक्टर एकाच लाईनवर येतात. म्हणजे बघा यांच्यातला अँगल, फील्ड आणि एरिया वेक्टरचा अँगल 0. 180 0 असं म्हणा, तसं काय नाही. आता आपण या डायरेक्शन मध्ये काढा का या डायरेक्शन मध्ये, त्याची काय अडचण नाही. 0 किंवा 180. तर आपल्याला माहिती आहे कॉस 0 डॉट प्रोडक्ट आहे ना, कॉस 0 इज 1. म्हणून जेव्हा 0 डिग्री मध्ये हे जाईल त्यावेळेस मॅक्सिमम फ्लक्स असतो. तुम्ही विचार करा ना, मी या फील्डला जर उभं केलं तर सगळ्या फ्लक्स लाईन तर वरच निघून जातील 90 डिग्री वाल्या. त्या क्रॉस सेक्शन एरियाला त्या कटच करणार नाही. त्याच्यामुळे बघा 90 डिग्री मध्ये काही विशेष फायदा होत नाही. लॉजिक न पण आहे, त्याला आपण फक्त मॅथमॅटिकली बघतो. तर समजून घ्या हे असाच प्रकार आहे. आणि आपल्याला मॅग्नेटिक फील्ड किंवा एरिया वेक्टर या सगळ्यांना सॉल्व्ह करण्यासाठी दोन्ही बाजूचं इंटिग्रेशन केलं जातं. आणि म्हणून मॅग्नेटिक फ्लक्स काय मिळतो? B डॉट A. आता A ला S म्हणा, काही अडचण नाही. S असो सरफेस, आणि डॉट प्रोडक्टला आपण बाहेर काढलं की इथं मिळतो BS कॉस थीटा. ठीक आहे. तर यालाच आपण म्हणतो मॅग्नेटिक फ्लक्स. तर मॅग्नेटिक फ्लक्स काय आहे बघा. सो मॅग्नेटिक फ्लक्स इज नंबर ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. ठीक आहे. फील्ड लाईन्स, मॅग्नेटिक फील्ड लाईन्सचा नंबर आहे. जसा इलेक्ट्रिक फील्ड लाईन्सचा नंबर होता इलेक्ट्रिक फ्लक्स, तसा इथे आपण गॉस लॉ काय पाहिला होता आठवण? Q अपॉन एप्सिलॉन नॉट. Q इन होता. खूप खूप वर्षांपूर्वी एक राजा होता, तसं फिजिक्सचा चॅप्टर होता. ज्यादा दिन नहीं हुए इसको, इसकी एग्जाम भी हुई अभी अभी. चलो जाने दो, करेंगे और अपने पास जनवरी तक टाइम है. फाई बी
ज्याला आपण मॅग्नेटिक फ्लक्स म्हणू, इज नंबर ऑफ फील्ड लाईन्स क्रॉसिंग क्रॉसिंग थ्रू एनी एरिया. कोणत्याही एरियाला क्रॉस करणारच पाहिजे. ठीक आहे. यालाच आपण म्हणलेले मॅग्नेटिक फ्लक्स. तर थोडक्यात या लाईन्स असतात आणि त्या एरिया वेक्टरला क्रॉस करतात. आणि या लाईन्सची संख्या, फ्लक्स बदलतो म्हणजे काय बदलतं? फील्ड लाईन्स बदलतात. म्हणजे आता तुम्हाला चित्र काढून दाखवलं. ही पूर्ण स्टोरी त्याच्यावर डिपेंड आहे हां. आता पुढचा चॅप्टर लगेच कळतो म्हणजे काहीच वेळ लागत नाही समजायला. त्याचं सुरुवातच फार कॉम्प्लिकेटेड आहे. आणि म्हणून समजून घ्या, फक्त उद्या आपण डिटेलमध्ये शिकू लेंझेस लॉ काय सांगतो. लेंझेस लॉ मध्ये तुम्हाला या चॅप्टरमध्ये सगळ्यात जास्त त्रास येणार आहे डायरेक्शन काढण्याची. त्यासाठी लेंझेस लॉ लाईन्सच्या ज्या डायरेक्शन आहेत त्याला फार छान सांगतो. म्हणून त्याच्यावर एक सेपरेट आपल्याला लेक्चर करावंच लागणार आहे. तर बघा, हा फॉर्म्युला आहे त्याचा. फॉर्म्युला काय फार मोठा नाही. बाकी आपण याला BS cos थीटा लिहितो. हा फ्लक्स आहे. तर आपल्या नेहमीप्रमाणे केसेस. फर्स्ट केस, जो थीटा आहे 0 डिग्री, तर फ्लक्स काय होईल? आता इथं बी लिहित नाही, तो चॅप्टर चालू आहे तोपर्यंत. BS एवढंच होईल, cos 0 1 असतो. ठीक आहे. जर आमचा थीटा 90 डिग्री असेल तर फ्लक्स 0 होईल. 90 डिग्री कोणाला? फील्ड लाईन्सला. आता अशा पद्धतीने सरफेस आहे म्हणजे इकडे एरिया वेक्टर आहे. हा एरिया वेक्टर आहे डीएस. डीएस का म्हणतात माहिती नाही याला? आपण खूप छोटा एरिया घेतो म्हणून डीएस म्हणतात. पूर्ण एस म्हणजे हे झालं, म्हणजे हा सर्कल असेल तर याचा पूर्ण एस पायर स्क्वेअर होईल. तर तो नाही, आपण खूप छोट्या एरिया बद्दल बोलतो. इनफायनाइट आपण इनफायनाइटली स्मॉल. आता बघा, हा एक खूप छोटा एरिया आहे आणि असं समजा की इकडून फील्ड लाईन्स यायलेत. ते तर राईट अँगल मध्ये झालं. तर बी डॉट डीएस काय होईल? 0 होईल. आता विचार कर ना, फील्ड लाईन क्रॉसच करणार नाहीत ना याला. एरियालाच क्रॉस करत नाहीत, बसा वर्डच. एरिया वेक्टर राहिला इकडे नाही इकडे चालले. ह्याच्यात कशाचा ईएमएफ क्रिएट होईल? होणारच नाही, कारण अरे इंटरसेक्शनच नाही. फील्ड लाईन माझ्या एरियाला कटच करत नाहीयेत. हा तर एरिया वेक्टर आहे. तुम्ही म्हणताल कट करायला की सर, अरे तो एरिया वेक्टर आहे. ऍक्च्युली कुठे एरिया तर इथे आहे. एरिया वेक्टरला कट करण्यासाठी त्याला मधून जावं लागेल ना. हे साधं लॉजिक आहे. आता डायरेक्शन बाकी काय? एरिया वेक्टरची डायरेक्शन इकडे आहे आणि फील्ड लाईन्स इकडे आहे. 180 डिग्री. होत काहीच नाही. इथे तुमचा फ्लक्स निगेटिव्ह होतो. बाकी काही होत नाही. आता तो थर्ड केसमध्ये तुम्हाला हे सांगतात, की जर थिटा 180 डिग्री झाला, तर फाय होतो -BS. कारण cos 180 -1 असतो. सेकंड क्वाड्रंट अलाइड अँगल्स. तर या 3 केसेस होत्या याच्या. फार असं काही मोठं काम याच्यात करायचं नाही आपल्याला. हे 3 फॉर्म्युले होते. बरं, BS cos थीटा आपण केव्हा घेतो? आता हे तर मॅक्सिमम केसमध्ये झालं ना. cos थीटा घेण्याचं काय कारण आहे? नेहमी फील्ड लाईन्स त्याला एका अँगलमध्ये कट करू शकतात ना. नेहमी परपेंडिक्युलरच करतील याची काय गॅरंटी? आता असं एक इमॅजिन करा फक्त, BS cos थीटाचं मीनिंग काय? असं समजा की या पद्धतीने आपण एरिया घेतला. हा एरिया वेक्टर आहे. एक काम करू, पण याला वेक्टर आहे ना पूर्ण एरियाला दाखवू. हा एरिया वेक्टर आहे. आणि आपण काय करूया, याच्यामध्ये फील्ड लाईन्स ज्या आहेत, फील्ड लाईन्स तुम्ही इमॅजिन करा फक्त. चला व्हाईट कलरने घेऊ. ही फील्ड लाईन अशी आहे. आता इथून एरिया वेक्टर असाच आहे बघा. तर ह्या दोघांमध्ये अँगल किती आहे आता? 0 आहे. तर मॅक्सिमम फ्लक्स क्रिएट होईल. आता काय होईल? तुम्ही पहा, हा वेक्टर कोण आहे? डीएस. दिस इज नॉट पॅरलोग्राम, दिस इज रेक्टँगल. फक्त असा ठेवलाय, त्याचा व्ह्यू तसा आहे. तर इथे खूप छोटा एरिया मी कट केला, तर याला मी डीएस म्हणेन. हा एरिया वेक्टर आहे. हा नेहमी बाहेर पण असं होऊ शकते ना, एखादी मॅग्नेटिक फील्ड लाईन्स अशा जाऊ शकत नाहीत का? बिलकुल जाऊ शकतात. अशा चालल्यात. आता ही केस कशी आहे पहा बरं. आता एरिया वेक्टर एक काढला, असे खूप सारे एरिया वेक्टर आहेत. तर आपण कुठला एक कन्सिडर करू.
त्याच्यामुळे आता बाकीचे सोडून द्या. तर एक एरिया वेक्टर आला आणि लेट्स येतो असाच फील्ड. आता बघा इथे तुमच्याकडे 2 गोष्टी आल्या. मॅग्नेटिक फील्डचा वेक्टर, एरियाचा वेक्टर यांच्यामध्ये अँगल आहे थीटा. आता हा 0 पण नाही, 90 पण नाही, 180 पण नाही. तर याच्यात थीटा डिपेंडंट झाला. म्हणून इथे आपण फ्लक्सचा फॉर्म्युला काय लिहितो? Vs cos थीटा. ते थीटावर डिपेंड आहे. बाकी सगळ्यावर डिपेंड आहे. बघा एरिया वेक्टर वाढला तर लॉजिक वापर. एरिया वाढला, जास्त फील्ड लाईन्स जातील. जेवढ्या जास्त फील्ड लाईन बघा, फ्लक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मॅग्नेटिक फील्ड. जेवढी फील्ड स्ट्रेंथ जास्त, तेवढा फ्लक्स जास्त, तेवढं इंड्यूस ईएमएफ जास्त. सिंपल लॉजिक. जेवढा एरिया जास्त, आता सगळं जास्त जास्त म्हणताना आपण रूल काय फॉलो करतो आठवते ना? एकाला जास्त म्हणताना दुसऱ्याला कॉन्स्टंट ठेवलं जातं. मी ज्यावेळेस बी ला वाढवतो तेव्हा एस आणि कॉस थिटाला शांत ठेवतो. तुम्ही आहे तसेच राहा. तर जेव्हा आपण प्रेशरला म्हणतो फोर्स पर युनिट एरिया, तर आपण म्हणतो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्स, त्याचा अर्थ एरिया कॉन्स्टंट आहे, असा याचा अर्थ असतो. नाही तर एरिया पण वाढवायला फोर्स पण वाढवायला, ते कन्फ्युज होईल ना. कारण एरिया वाढल्यामुळे प्रेशर कमी व्हायला. ते म्हणते फोर्समुळे मी वाढायलो, एरियामुळे कमी व्हायला लागलं ना भांडण. त्याचा रिझल्टंट वेगळाच काहीतरी राहील. तसाच हा प्रकार आहे. तर बी वाढलं, एस वाढलं तरी चालेल आणि थीटा वाढला तरी चालेल. बरं कॉसचा काय प्रॉब्लेम आहे? कॉसला एक प्रॉब्लेम आहे माहिती ना, साइनच्या उलटा. कॉस फर्स्ट क्वाड्रंटमध्ये डिक्रीजिंग व्हॅल्यू देतो. अरे बाबा कॉस 0 1 आहे, कॉस 90 0 आहे. कॉसचा ग्राफ असा आहे. तर तो वरून खाली येतोय आणि साइन खालून वर जातो. 0 टू पाय बाय 2 मध्ये साइन थिटा इन्क्रीजिंग असतो. कॉस थिटा डिक्रीजिंग असतो. त्याचा तो प्रॉब्लेम आहे. त्याचा अँगल जसा तुम्ही फर्स्ट क्वाड्रंटमध्ये घ्याल, तसा याची व्हॅल्यू डिक्रीज होते आणि त्याच्यामुळे फील्डवर परिणाम होतो. फ्लक्सवरही परिणाम होतो. हे कळलं पाहिजे. ही आहे जनरल केस. परीक्षेमध्ये तुम्हाला थिटा 30 डिग्री देऊन टाकला, 60 डिग्री दिला, तर तुम्ही डायरेक्ट मागचं लिहू शकत नाही केसेस. दोज वेअर स्पेशल केसेस. इथे स्पेशल केस नाही, ही जनरल केस आहे. थिटा काही देतील ना, थिटा चेंज, सगळी स्टोरी चेंज. तर फील्ड लाईन्स ची पूर्ण महत्वाची गोष्ट इथं आहे. आता आपला जो फ्लक्स आहे, मॅग्नेटिक फ्लक्स, याच्या युनिट बद्दल बोलून घेऊ. बेसिक्स आहेत. उद्या आपण मस्तपैकी लेंझेस लॉ आणि फॅरेडेज लॉ ला डेप्थ मध्ये समजून घेऊ. म्हणजे नेक्स्ट पिरियडला. उद्या आपण फक्त एक्झामच घेणार आहेत. नंबर 1 त्याच्याबद्दल थोडंसं बोलूया. थांबा याला इथून कट करू. फ्लक्स बद्दल थोडं बोला. पहिल्यांदा स्केलर. इट्स अ स्केलर क्वांटिटी, कारण डॉट प्रोडक्ट आहे. सेकंड बोला, युनिट सांगा. याचं जे युनिट आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. नीट बघा फॉर्म्युला. युनिट बनवताना फॉर्म्युल्याकडे या. अँगलला सोडून द्या. अँगलला युनिट नसतं. रेडियन इज नॉट युनिट. इट जस्ट सिस्टीम मेजरिंग अँगल. बी असंच पहा. बी कोण आहे? फील्ड. आठवतंय फील्डला टेस्ला म्हणलं होतं आपण. हो सर आज कळलं म्हणून नका. क्वेश्चन केले त्याचे. टेस्ला आणि हा कोण आहे? मीटर स्क्वेअर. झालं नाहीच युनिट. टेस्ला मीटर स्क्वेअर. पर नाही हा. पर नाही. इंटू आहे. टेस्ला मीटर स्क्वेअर आहे. हा जो टेस्ला मीटर स्क्वेअर आहे ना, याला एक नाव आहे बेटा. ते लक्षात ठेवा. टेस्ला मीटर स्क्वेअरलाच काय म्हणतात? वेबर. याचं युनिट वेबर आहे and it is denoted by WB, not West Bengal. It's वेबर. टेस्ला मीटर स्क्वेअरचं दुसरं नाव वेबर आहे. ठीक आहे. मॅक्स वेबर त्यांनी याच्यावर काम केलं होतं, म्हणून त्याचं युनिट त्यांच्या नावावर आलेलं मॅक्स वेबर. पण टेस्ला तर काय? टेस्ला तो टेस्ला ही है. फॉरेन में टेस्ला, इंडिया में टाटा. दोनों भी टीच है. आता बघा लास्ट, बाकी हे सोडून द्या. सीजीएस सिस्टीम, त्याचं युनिट कन्व्हर्जन ते मी तुम्हाला नंतर शिकवेल. त्याचा एवढा ताण नाही. डायमेन्शन आपण नंतर सगळ्यांचे काढू. आता इथं लक्षात घ्या फक्त. आपल्याला पूर्ण सिलेबस झाल्यानंतर 3 पिरियड घ्यायचे. 1-1 तासाचे. म्हणजे 180 मिनिट्स. 180 मिनिट्स मध्ये आपण फिजिक्स सुरू झाल्यापासून संपेपर्यंत जेवढे फॉर्म्युले आहेत, त्या सगळ्यांचे 3 दिवस फक्त डायमेन्शनच काढायला शिकणार. दुसरं काहीच करायचं नाही. कारण डायमेन्शनवर एक प्रश्न जेईई मेन्सला फिक्स असतो. 4 मार्क घालायचे नाही.
थोडा जर प्रश्न खराब करायचा असेल, तर 4 फॉर्म्युले त्याच्या जोड्या लावा डायमेन्शन सोबत. मॅच द पेअर येतं. काही अवघड नाही. मस्त करून जायचं 4 मार्क पक्के भेटतात. हे युनिट्सवाले एक असतात, डायमेन्शनवाले असतात आणि व्हॅल्यूजवाले असतात. असे प्रश्न आजकाल खूप येत आहेत. एन-सी-आर-टीमध्ये जेवढ्या डेटा दिलेला आहे ते वापरतात. आता याचं डायमेन्शन बनवायचं तर तुम्हाला थोडंसं काम अवघडच आहे. कारण बघा याच्या डायमेन्शनमध्ये काय-काय प्रॉब्लेम आहे. मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला काय होता? आपण कुठून आणला होता? बायो-सॅवर्ट लॉवरून. त्याच्यामध्ये अँपिअर होतं आठवतंय? एरिया पण आहे, अँपिअर पण आहे. या सगळ्याच गोष्टी आहेत. त्या सगळ्याला मिक्स करून याचं डायमेन्शन लक्षात ठेवायचं. आता लक्षात नाही ठेवू शकत आपण. ML2 एक आहे टी. टीला द्यायचं -2 आणि एक असतो एरिया -1. बिलकुल माझा आग्रह नाही पाठ करा. त्याला आपण नंतर तयार करू. सेपरेट केलं. पण माहीत पाहिजे कारण एवढ्यावरही 4 मार्क जातात. हां? ए बेटा एरिया असतो. नाही, अँपिअर असतो एरियाचा. एरियाला आपण मीटर स्क्वेअरमध्ये लिहितो. अँपिअर असतो. कारण बघा मॅग्नेटिक फील्डमध्ये बायो-सॅवर्ट लॉमध्ये जो आय आहे करंट, त्याचं डायमेन्शन इकडे ॲडजस्ट होतं. चलो. समजलं? तर आज आपला मॅग्नेटिक फ्लक्सचा कॉन्सेप्ट इथं संपतो. उद्या आपण फॅरेडेज लॉ आणि लेंझेस लॉ दोघांना एकत्र शिकणार आहेत. ते झाल्यानंतर मी तुम्हाला सांगतो ना, उद्या आपला जास्त फोकस असेल. आज आपण कॉन्सेप्च्युअल होतो. बघा फॅरेडेज लॉ याची आपण डेफिनेशन पाहिली. लेंझेस लॉ. उद्या हे संपेल पूर्ण. परवा आपण बोलू याच्यावर मोशनल ईएमएफवर आणि त्याच्यानंतरच्या एका पिरियडमध्ये हे 2 होतात. हे दिसायला फक्त मोठे. मी तुम्हाला म्हणतो ओव्हरऑल 3 to 4 पिरियड्स सफिशियंट. म्हणजे 3 ते 4 पिरियड थिअरीला घ्या. पुन्हा 2-3 पिरियड याचे क्वेशन्स लागेल. आपण एक काम करू, ह्याला आणि एसीला एकत्र संपवून मग क्वेशन करू. कारण याचे क्वेशन मिक्समध्ये येतात. हा चॅप्टर असे स्टँड अलोन क्वेशन देत नाही. त्याचा तोच प्रॉब्लेम आहे. त्याला आपण थांबूया. ला रिवाइज करूया.